हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि याचा 20वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी भेटतो, कोणाला भेटतो याची आतुरता, उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील बहिणींना लागलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, काल जर बघितलं असेल तर गुढीपाडवा होता आणि या गुढीपाडव्याला मराठी नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र सरकारने लाडक्या बहिणींना 20वा हप्ता देणं गरजेचं होतं, पण सरकारने ते दिलेलं नाही आहे. तर आता लाडक्या बहिणींनो, आपल्यासाठी ही अत्यंत चिंतादायक बातमी झालेली आहे, चिंता वाढवणारी बातमी घडलेली आहे. काय आहे सगळं तुम्हाला सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, कोणत्या बहिणींना लाभ भेटणार आहे, कारण की आता सरकार एवढं बोगस झालेलं आहे, नालायक झालं आहे. लाडक्या बहिणींनो, जेव्हा लाडक्या बहिणींची गरज होती तेव्हा त्यांना दर महिन्याला पैसे देत होते. जेव्हा निवडणूक येतात तेव्हा 2 महिन्याचे पैसे एकत्र दिल्या जाते. आणि आता समजा निवडणुका नाही आहेत तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला पैसे सुद्धा दिले जात नाही आहेत. तुम्ही जर बघितलं असेल, दिवाळीच्या वेळेस निवडणुका होत्या तर सरकारने लगेच कोणताही जी-आर प्रसिद्ध न करता तुमच्या अकाउंटला पैसे जमा केले होते. मग आता कुठे गेले आहेत? आता कुठे लपलेलं आहे सरकार? हे बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्वाची बातमी, जिल्ह्यानुसार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहे. तुमच्या जिल्ह्याच्या ज्या याद्या आलेल्या आहेत त्यामध्ये किती महिलांना लाभ मिळत आहे, किती महिला अपात्र आहे, किती महिला विवाहित आहे, किती महिला डायव्होर्सी आहे, किती महिला अविवाहित आहे, याबद्दलची सगळी माहिती आलेली आहे. सगळं तुम्हाला सांगणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो, आता जर गुढीपाडव्याला आपल्याला लाभ भेटला नाही तर आता पुढे कधी लाभ मिळणार आहे याबद्दल सविस्तर चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. आणि हे जे सरकार आहे याला वटणीवर आणणं आता लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून मी तुम्हाला सांगत होतो लाडक्या बहिणींनो, की या गुढीपाडव्याला तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार आहेत, पण झालं नाही. यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. असं मला महाराष्ट्राच्या जे महिला व बाल विकास विभाग आहे त्यांच्या प्रमुखांनी सांगितलं होतं, पण हे जे सरकार आहे त्या सिव्हिल सर्वंटची सुद्धा चालू देत नाही, म्हणून तुम्हाला वाटप झालेला नाही आहे. त्यांच्याशी माझं कालच बोलणं झालं. सरकारच्या काही निर्णयांमुळे हे पुढे गेलेलं आहे. तर काय आहे सगळं सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून. बघा लाडक्या बहिणींनो, काल गुढीपाडवा होता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारचा लाभ आलेला नाही फेब्रुवारी महिन्याचा. तर आज आहे 20 तारीख, म्हणजे आज आहे फ्रायडे, शुक्रवार. आज जर जी-आर आला तर इट माइट बी पॉसिबल तुम्हाला पुढल्या वीक मध्ये पैसे येतील. आणि जर लाडक्या बहिणींनो आजही जी-आर आलेला नाही आहे तर सॅटर्डेला ईद आहे, रमदान ईद आहे, त्यामुळे तेव्हाही येणार नाही. 22ला सुट्टी आहे. म्हणजे आपला लाभ जो आहे नेक्स्ट वीक मध्ये भेटण्याची दाट शक्यता आता वर्तवली जात आहे. असंच त्या सरकारी कर्मचाऱ्याकडनं आपल्याला माहिती भेटली आहे, की बाबा जो लाभ आहे लाडक्या बहिणींना आता फेब्रुवारी महिन्याचा, हा जर 19 तारखेला भेटला नाही, म्हणजे 19 मार्चला भेटला नाही गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला, तर तो पुढच्या वीक मध्ये भेटण्याची दाट शक्यता आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता सरकारने असं का केलं? सर्वात महत्वाचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींनो, सरकारकडे निधी उपलब्ध नाहीये. निधी उपलब्ध नाही आहे. मग जो निधी उपलब्ध आहे याच्यावर सरकारने काय केलाय, तो पैसा बँकमध्ये टाकलाय आणि बँकमधून ते इंटरेस्ट रेट कमवत आहे. आणि मग जो कमावल्यानंतर तो तुमच्या अकाउंटला पाठवण्याचा त्यांचा निर्धार आहे. म्हणून मला असं वाटतं की पुढच्या वीकमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात. पण तुम्ही जर बघितलं असेल, फेब्रुवारी आणि मार्च 2 महिने झाले. बाकींचे ज्या योजना आहेत, निराधार योजना आहे, श्रावणबाळ योजना आहेत, बरोबर, आवास योजना आहे, या प्रत्येक निधींचे जे जी-आर आहे त्या महिन्याचा त्या महिन्यामध्ये त्यांना वाटप होतो. पण लाडकी बहिणी सोबतच सरकार अशा पद्धतीने का वागत आहे याचं उत्तर सरकारने द्यायला पाहिजे, हे मी सांगतो. कारण महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे या स्वतः महिला आहेत आणि महिलांच्या जर समस्या जाणून घेत नसेल, समजून घेत नसेल, तर त्यांना त्या ठिकाणी बसण्याचा सुद्धा अधिकार नाही, असं मी या ठिकाणी माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून म्हणू म्हणू इच्छितो. बघा, टाइम्स नाऊ मराठीने एक बातमी दिली आहे लाडक्या बहिणींनो. लाडक्या बहिणींना झटका बसणार, सरकारचा मोठा निर्णय, चिंता वाढवणारी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी एक अत्यंत महत्वाची बातमी. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे लाडक्या बहिणींना सर्वात मोठा धक्का बसलेला आहे, असं वृत्त समोर आलेलं आहे. ही बातमी नेमकी काय, त्यामुळे लाडक्या बहिणींना कसा फटका बसणार जाणून घेऊयात. बघा लाडक्या बहिणींनो, 90 लाख महिलांची नावे बाद का? 90 लाख म्हणजे ऑलमोस्ट 1 करोड बहिणी अपात्र ठरणार का? अशा पद्धतीची न्यूज प्रत्येक वृत्तवाहिन्यांमध्ये सुरू आहेत. सामने दिलेल्या वृत्तानुसार योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांची नावे लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात आलेली आहे. डायरेक्टली सांगितलंय, वगळण्यात आली आहे. तसेच
पडताळणीमध्ये काही त्रुटी आढळून आल्या आहेत. काही महिलांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असल्याने त्यांची नावं वगळण्यात आली आहेत. तर काही महिलांच्या घरात 4 चाकी वाहने असल्याने त्यांचे नाव योजनेच्या लाभार्थ्याच्या यादीतून वगळण्यात आली आहेत. तर काही सरकारी कर्मचारी असताना योजनेचा लाभ घेतल्याने अशा महिलांची नावे वगळण्यात आलेली आहे. सरकार फक्त आणि फक्त लाडक्या बहिणींचा लाभ बंद कसा करता येईल याकडे लक्ष देत आहे, की सरकार या बहिणींना पात्र करून त्यांना लाभ सुरळीत त्यांच्या अकाउंटला पाठवावा याकडे लक्ष देत आहे, हेच समजून नाही राहिलं आहे. फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता कधी, जो लाडक्या बहिणींनो आपण आतुरतेने वाट बघतोय फेब्रुवारी महिन्याची. ऑलमोस्ट जर तुम्ही बघितलं असेल, आज 20 मार्च आहे, तरी सुद्धा अकाउंटला पैसे जमा झालेले नाही आहेत. तर 2 महिने होऊनही या योजनेचा लाभ लाडक्या बहिणींना भेटलेला नाही आहे. तर विचार करा, इथे हेच सांगितलं जात आहे, की फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता ह्या 15 एप्रिल पूर्वी भेटतील. पण मला असं वाटत नाही लाडक्या बहिणींनो. मला असं वाटतं, की या या पुढच्या वीकमध्ये म्हणजे आजचे 20 शुक्रवार, 21, 22, 23 पासून जो पुढचा हप्ता असेल, 23 मंडे, तर 27 तारखेपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे येऊ शकतात, असं मला वाटतंय आता. आणि असंच आपल्याला सरकारी कर्मचाऱ्यांकडनं माहिती पडत आहे. पण हे जे सरकार आहे बोगस आहे. काहीही सांगता येत नाही. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, एकच महत्त्वाची बातमी आहे, आनंदाची बातमी म्हणू शकतात. पुण्यात सर्वाधिक लाडक्या बहिणी 83% विवाहित महिला घेतायत लाभ. आकडेवारी समोर आली. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यानुसार आकडेवारी समोर आलेली आहे. बघा, महाराष्ट्र सरकारने 2 वर्षापूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेत महिलांना दर महिन्याला ₹1500 दिले जातात. लाडकी बहीण योजनेतून सुरुवातीला 2.5 कोटी म्हणजे 2,50,00,000 महिला लाभार्थी होत्या. त्यानंतर पडताळणीमध्ये अनेक लाभार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. सध्या योजनेतील लाभार्थीची संख्या 1,53,00,000 इथपर्यंतच आहे. 1,53,00,000 इतक्याच बहिणी पात्र यादीमध्ये आहेत. जवळपास 90,00,000 महिला अपात्र झाले असल्याची माहिती समोर येत आहे. विविध वयोगटातील आणि विवाहित किंवा अविवाहित महिलांनी लाभ घेतलेला आहे. तर त्या कशा अपात्र झातील सगळी माहिती आपल्याला इथे दिलेली आहे. बघा, लाडकी बहीण योजनेत राज्यातील सर्व जिल्ह्यातील महिला लाभ घेतला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक महिलांनी योजनेचा लाभ घेतला असल्याची माहिती समोर आलेली आहे. कोकण विभागात सिंधुदुर्गात सर्वाधिक कमी महिलांनी योजनेचा लाभ घेतला. पुण्यामध्ये सर्वाधिक जास्त आहे, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वाधिक कमी आहे. दुसरीकडे विदर्भात गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक कमी लाडक्या बहिणी असल्याची माहिती समोर आली आहे. ही आकडेवारी जेव्हा योजना सुरू झाली तेव्हाची आहे. यानंतर अनेक महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. बघा, लाडक्या बहिणींनो, आकडेवारी सुद्धा समोर आलेली आहे, की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती महिलांनी लाभ घेतलेला आहे. या लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थी महिलांपैकी 83% महिला विवाहित आहे. 83% 83% ज्या महिला आहेत या विवाहित आहे. आणि ऑलमोस्ट 11.8% महिला काय आहेत, अविवाहित आहे, म्हणजे अजून त्यांचं लग्न झालेलं नाही आहे. आणि विधवा महिलांची संख्या 4.7% आहे. घटस्फोट महिलांची संख्या 1% पेक्षा देखील कमी आहे. या महिलांनाच मिळतो लाभ. म्हणजे लाभ आता कोणत्या बहिणींना भेटणार आहे? लाडकी बहीण योजनेत लाखो महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. महिला निकषात बसत नसल्याने त्यांचा अर्ज बाद केला आहे. यामध्ये फक्त 11 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांनाच लाभ मिळतो. ज्या महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्यांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांचाही लाभ बंद होईल. ज्यांच्याकडे टू व्हीलर असेल त्यांना लाभ भेटेल. 4 चाकी असेल तर लाभ मिळणं बंद होणार. तर ज्या घराचं जे पोट आहे 4 चाकी वाहनावर जर असेल तर त्या महिलांचं का? ज्या महिलांनी केवायसी केली नाही अशाही महिलांचा लाभ कायमचा बंद करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही केवायसी केलीच नाही त्यांचाही लाभ बंद करण्यात आलेला आहे. सोबतच ज्या महिलांनी 31 मार्च पर्यंत 2026 या तारखेपर्यंत जर एडिट केवायसी केली नाही तर त्यांचाही लाभ कायमचा बंद केला जाईल. एकूण 90,00,000 बहिणींचे अर्ज आहे बाद करण्यात आले आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाही, जून पासून म्हणा, जुलै पासून म्हणा किंवा ऑगस्ट महिन्यापासून, तर त्या बहिणींचा लाभ, जो पेंडिंग लाभ आहे तो भेटणार का? ज्या बहिणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये अपात्र ठरला त्यांना पेंडिंग लाभ भेटणार का? तर याचंही उत्तर आहे नाही. या सरकारला धडा शिकवणं लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे. तुम्ही त्या स्टेप घ्या, अन्यथा हे जे सरकार आहे लाडक्या बहिणींनो तुमचा लाभ कधीच सुरू करणार नाही. तुम्हाला अपात्र करायच्या उद्देशाने काम करत आहे.
बघा, लाडक्या बहिणींची चिंता वाढवणारी बातमी आहे का? येस, चिंता वाढवणारी बातमी आहे. काल आपल्याला पैसे यायला पाहिजे होते, आले नाही. मग आता कधी येणार आहे हे सुद्धा आपल्याला सांगता येणार नाही, कन्फर्म करता येणार नाही. कारण की हे बोगस आहे, नालायक आहे, मतलबी सरकार आहे. फक्त लाडक्या बहिणींचा वापर त्यांनी निवडणुकीसाठी केला. निवडणूक संपल्यानं लाडक्या बहिणींना पोरक्या करून टाकलं. कोणत्या बहिणींना लाभ मिळणार? ज्या सर्व निकषांमध्ये बसतील, एडिटचं ऑप्शन त्यांचं क्लिअर होईल, ई केवायसी केलेली असेल अशाच बहिणींनुसार आणि जिल्ह्यानुसार सुद्धा याद्या जाहीर झालेल्या आहेत. तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुमचं नाव त्या यादीमध्ये आहे की नाही ते चेक करू शकता. आता इथे थांबतो. लाडक्या बहिणींनो, काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि पुन्हा दिलगिरी व्यक्त करतो की जी मी माहिती दिली होती, गुढीपाडव्याला पैसे भेटणार आहेत पण ते जमा झाले नाहीत, त्यासाठी मला माफ करा.